काल माझ्या ओपीडीला एक व्यसनाची समस्या घेऊन एक रुग्ण आला होता, एक पेशंट आला होता. तो पेशंट डॉक्टर होता. मी त्याला विचारलं की सर, तुम्ही डॉक्टर आहात आणि हे व्यसन तुम्हाला कशाचं व्यसन लागले? त्यावर तो म्हटला की मला सर दारूचं व्यसन लागले. मी म्हणलं मग ह्याच्यावर काही तुम्ही औषधोपचार केले का नाही केले? त्यावर त्या पेशंटचं असं म्हणणं होतं की सर औषधोपचार तर खूप केले, माझी अशक्तपणा कमी केला, माझी थरथरी कमी केली, माझी बेचैनी कमी केली, पण मनाचं काय? मनाचं औषधच घेता आलं नाही, मनामधली ती तलपच कमी करता आली नाही, किंवा त्याची मानसिक पातळीवर कुठं ना कुठतरी मला विलास करता आला नाही. तुम्ही क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहात, तुम्ही समुपदेशक आहात, म्हणून तुमची मदत घेण्यासाठी मी आलोय. मला मानसिक पातळीवर मदत तुमची हवी आहे. त्यावर आमची खूप चर्चा झाली आणि त्या चर्चेतून मला असं समजलं की हे व्यसन ह्याला शरीराला नसून हे व्यसन ह्याच्या मनाला लागलेलं आहे. त्यामुळे त्या मनावर काम होणं गरजेचं आहे. ते व्यसन गेले 5 वर्ष झालं तो व्यक्ती करत आहे. त्यामुळं त्याच्याबरोबर मी पहिलं सत्र घेतलं. त्या पहिल्या सत्रामध्ये मी त्याच्यामधला माझ्यावरचा विश्वास संपादन केला, त्याला त्याला मोटिवेट केलं आणि पुढच्या सत्रासाठी त्याला यायला सांगितलं. तर मित्रांनो, व्यसन आपल्या शरीराला नसून व्यसन आपल्या मनाला लागलेलं आहे. जर तुमच्या मनाला जर व्यसन लागलं असेल तर तुम्हाला औषधोपचाराबरोबरच